इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. काय होतं की ग्राउंड वॉटर रिचार्ज जो आहे, लँडफिल मधनं जे खराब पाणी होतं कचऱ्याचं, ते सगळं अक्षरशः पीक काळं होत होतं आणि पाणी जे त्यांच्या टाक्यांमध्ये येतं बेसिकली याच्यामध्ये, कारण अतिशय चिकट द्रव्य असं बाहेर निघत होतं आणि त्यामुळे ते त्यांच्या आरोग्याला धोकादायक होतं. ते पूर्ण जेवढं पाणी, कारण त्या पावसाचं पण पाणी त्यात ऍड होतं, त्याच्यामुळे इट इज नॉट करेक्ट टू मेजर दॅट वॉटर. पण त्याचं डायव्हर्जन आपल्याला एस्टिमेट करणं हे खूप गरजेचं होतं आणि ते आज आपण सुरू केलं. आता आपण काय करतो आहे, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजूबाजूची 16 गावं आहेत, त्यांचा देखील कचरा उचलण्याचा आम्हाला एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या 16 गावांकरता आपण एक सेपरेट प्लांट करण्याचं योजले आहे. कारण आत्ताची टेक्नॉलॉजी ही अपग्रेड झालेली आहे. आपण पाहता आहात की आपला जो घनकचऱ्याचा प्लांट आहे तो बरेच वर्ष झालेला आहे आणि त्यामध्ये वेस्ट टू प्लास्टिक पासून डिझेल किंवा असं वेस्ट टू एनर्जीचा आपण प्रकल्प राबवलाय. पण आता वेस्ट टू सीएनजी आलेलं आहे, वेस्ट टू बाकी सगळ्या गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये आपण इतर प्रकारचं अनकन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस करू शकतो. आणि त्याच धर्तीवरती ह्या 16 गावांचा जो नवीन कचरा ऍड होणार आहे आपल्याला आणि कुंभच्या दरम्यान जो कचरा ऍड होणार आहे तो पण आता एका नवीन प्लांट मध्ये आपण घेतोय. त्याची आम्ही चाचपणी सुरू केलेली आहे. कदाचित पीपीपी तत्वावरती लवकरच पुढच्या महिन्यात ती संकल्पना देखील आपल्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून ह्या 16 गावांचा कचरा प्लस ऍडिशनल जो कुंभमध्ये निर्माण होणारा कचरा आहे तो ह्या प्रकल्पातून सीएनजी मध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला सीएनजीचा देखील तिथे वापर करता येणं शक्य होईल. कुठल्या ठिकाणी जो खत प्रकल्प आहे त्याच्याच शेजारी होईल, कारण ती खत प्रकल्पासाठी आपण जागा आरक्षित केलेली आहे आणि तिथेच तो प्रकल्प होईल. नाही, क्षमता वाढवायचा विषय वेगळा आहे आणि हा टोटली वेगळा प्रकल्प आहे. कारण काय होतं, क्षमता वाढवल्याने कचरा जो डिस्ट्रॉय करायचा आहे किंवा सेग्रिगेशन आहे किंवा त्याचं जे काही प्रोसेसिंग करायचं आहे त्याची क्षमता वाढते. पण विषय असा आहे की टेक्नॉलॉजी अपग्रेड करण्याच्या दृष्टीने एक वेगळा प्लांट आपल्याला लागणार आहे. तो आधी कमी कपॅसिटीचा आपण सुरुवात करू, कारण ह्या 16 गावांचा कचरा जो येणार आहे तो नाशिक शहराच्या तुलनेत कमी असणार आहे, प्लस कुंभमेळ्याचा. तर असं मिळून एक फेज 1 लॉन्च करू आणि नंतर मग त्याची कपॅसिटी आपण वाढवत जाऊ. कचरा डेपोची जागा आहे, पण एक त्याच्या बाजूला आपण एक शासनाकडे विनंती केली आहे. आपलीच जागा आहे, 8 एकरचा लँड आहे, त्याच्यासाठी आपण मागणी करतोय. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.